नमस्कार मंडळी, उन्हाळा चालू आहे. मस्त रोज थंडगार पदार्थ आपण खातच असतो. या दिवसामध्ये बाहेर गेल्यावर मुलं आधी बदाम शेक मागवतात. तेच बदाम शेक आज आपण घरी बनवणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी होते हे बदाम शेक. त्यासाठी इथे आपल्याला 3 कप दूध लागणार आहे. दूध तुम्ही कोणतेही वापरू शकता. यात मी 10 ते 12 केसरचे धागे टाकून घेते आणि आता आपण हे छान उकळायला ठेवूया. इथे आपल्या दुधाला छान उकळी येत आहे. दुधावर जी साय जमा झाली ती मी पळीने ढवळून घेते, आतमध्ये टाकून घेते आणि हे दूध मी 2 ते 3 पळी बाजूला काढून ठेवते. आता आपण हे दूध छान घट्ट होईपर्यंत उकळायला ठेवूया. दूध उकळेपर्यंत आपण इथे बदामाची पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 15 ते 16 बदाम रात्री भिजत ठेवलेले होते. तुम्ही असे साल काढूनही घेऊ शकता किंवा तसेच घेऊ शकता, पण मी इथे साल काढलेले बदाम वापरते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधीच साखर काढलेली होती, तेच मी भांडे इथे यूज करते. बाजूला जे दूध काढून ठेवलं होतं त्यातलंच मी 2 पळी दूध इथे टाकलेलं आहे. आता इथे बदामाची पेस्ट आपली मस्त तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपलं जे दूध शिल्लक आहे त्या दुधामध्ये मी 1 चमचा कस्टर्ड पावडर टाकते आणि 1 चमचा मिल्क पावडर टाकून छान मिक्स करून घेते. इथे आपली पावडर छान मिक्स झालेली आहे. आता आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता या स्टेजला आपण बदामाची पेस्ट इथे टाकून घेऊया. यातलंच मी थोडंसं दूध मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते, जेणेकरून त्या भांड्यातले जे राहिलेली बदामाची पेस्ट आहे ते मिक्स होईल दुधामध्ये. आता आपण हे छान पेस्ट मिक्स करून घेऊया आणि अजून 2 ते 3 मिनिट छान उकळी येऊ देऊया. आता यात आपल्याला साखर टाकायची आहे. त्यासाठी मी इथे बघू शकता ही खडी साखर मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे, ती वापरते. इथे आपल्याला साखर 4 ते 5 चमचे टाकायची आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे साखरेचं 3 कप दुधासाठी. आता आपण हे छान पूर्ण मिक्स करून घेऊया. तुम्ही नॉर्मल आपण जे साखर वापरतो ती पण वापरू शकता इथे. आता आपलं जे कस्टर्ड आणि मिल्क पावडरचं मिश्रण केलेलं दूध होतं ते आपण इथे हळूहळू टाकून घेऊया. एकदम टाकायचं नाही आहे. हे पावडर टाकण्याआधी एकदा चमच्याने नक्की ढवळून घ्या, मगच टाका. आता आपण हे छान पूर्ण मिक्स करून घेऊया. आपलं दूध हे अर्ध होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा इलायची पावडर टाकली आणि 1 चमचा ड्रायफ्रुट्स पावडर टाकलेली आहे. आता आपण हे छान घट्ट होऊ देऊया. इथे बघू शकता तुम्ही मस्त दूध आपलं घट्ट झालेलं आहे, जसं बदाम शेकला लागते एकदम तसंच झालेलं आहे. आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि हे कढईतच थोडंसं गार करायला ठेवूया. कढईत गार झालेलं दूध मी हे बाउलमध्ये काढून घेतले. गार झाल्यावर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आणि आता मी हे शेक 15 ते 20 मिनिट फ्रीजरमध्ये गार करण्यासाठी ठेवणार आहे. आणि इथे आपलं मस्त एकदम गारगार बदाम शेक तयार आहे. खूप यम्मी झालेलं आहे, एकदम छान झालेलं आहे. तुमचं जर बदाम शेक थोडं घट्ट झाल्याचं तर तुम्ही यामध्ये गरम दूध टाकून घेऊ शकता. उन्हाळा संपण्याआधी या पद्धतीने एकदा बदाम शेक घरी नक्की करून बघा. घरातील सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत. तर मस्त खा, मस्त राहा. बाय बाय, टेक केअर.